आणि हा कोट. ओ माय गॉड, अगं शनया तू केवढी शॉपिंग केली आहेस? आय नो राईट, त्याने ते खूप शॉपिंग करून दिली आहे मला. सो हॅपी. ए पण तू नवीन कपडे एकदाच घालतेस ना? ऑब्विसली. बाप रे, मग तू का घेतेस एवढे कपडे? का घेतेस म्हणजे काय? मला आवडतात कपडे. हा, यू गेटिंग जेलस ना? इट्स ओके यार, आय हॅव गॉट 2 टॉप्स फॉर यू. यू गॉट 2 टॉप्स फॉर मी? ओ माय गॉड, थँक्यू. बाय द वे, मी काही जेलस वगैरे होत नाही हा. मी तुला काय सांगतेय की तू एनिवे एवढे पैसे खर्च करून हे कपडे आणतेस, एकदाच घालतेस, त्यापेक्षा तू ऑनलाईन का नाही विकत? ऑनलाईन म्हणजे? अगं माझी एक फ्रेंड होती विद्या, ती पण असंच करायची. खूप कपडे घ्यायची, एकदाच घालायची आणि नंतर ऑनलाईन विकून टाकायची. तिला त्याचे पैसे मिळायचे. ए हो का? हे आपण करून बघूया हे. हो प्लीज करूयात. हा. ए त्यापेक्षा आपण एक बुटीक उघडूयात. बुटीक? हा म्हणजे ऑनलाईन वगैरे ना थोडं डाऊन मार्केट वाटतंय, आपण बुटीक ओपन करूयात. बुटीक? तू वेडी आहेस का? बुटीकला किती पैसे लागतात? 20-25 लाख लागतील आपल्याला. हो मग ठीक आहे ना, गॅरी अंकल कडे मागायचे. अगं तू वेडी आहे का? तू का देईल मला एवढे पैसे? तो तुला नेहमी देतो बरं का पैसे. अगं हो, पण ते 10,000 किंवा मॅक्स 20,000, नॉट मोर दॅन दॅट. ठीक आहे ना, थोडा अजून गोड बोलायचं. आणि बेसिकली काय आहे, त्याच्या समोर तुझी इमेज एक बिझनेस वुमन म्हणून होणार आहे. गॅरी अंकल जाम इम्प्रेस होणार आणि तुला असे देणार पैसे. ऐक माझं. बिझनेस वुमन? गॉड, इट साउंड्स सो एक्साइटिंग. येस. हा, डन डन डन. मी मागते गॅरीकडनं पैसे. आणि हो तो तुला 15-20 हजार रुपयात कटवायचा प्रयत्न करूच शकतो, पण तू ठाम राहायचं. हा हा, डन डन. कसं आहे ना, आपल्याकडे खूप पैसे आले की आपण जगात कुठेही फिरू शकतो. म्हणजे युरोप टूर, लंडन, पॅरिस. हो खरं? डन डन डन. मी लगेच पैसे मागतो. मला फोन कर. ऑल द बेस्ट. थँक्स. सनाया? हाँ बच्चा बोल. हाय बेबी, कसा आहेस तू? ऐक ना, मला तुला एक सरप्राईज प्लॅन सांगायचा आहे. सरप्राईज? आता काय आता नवीन? नाही, मी भेटल्यावर सांगते. ओके, मला लवकर भेट. बाय. अरे यार, आधीच कालच्या प्रकरणातून बाहेर पडताना नाकी 9 आलेत. तर ही शनाया काय नवीन गडबड करते कोणास ठाऊक. राधिका, हो आई. आई का वय राधिका, तू आता हा दरवर्षीचा उद्योग दिसते. आई, पावसाळा तर दरवर्षीच येतो ना. छत्री पण दरवर्षी लागते. अगं हो, पण दुकानामध्ये 100-150 रुपयाला मिळून जाते ना छत्री. मग का तुझी हातापाई करायची? घे ना एखादी नवीन. ही छत्री चांगलीच आहे. थोडी डागडुजी केली ना का झालं. आणि तसंही लहानपणापासूनची सवय. पावसाळा सुरू होण्याच्या आधी मी आणि दादा या सगळ्या छत्र्या दुरुस्त करून टाकायचं. आम्ही अथर्वला पण शिकवलंय ना. बर बाई बर, काटकसरी करायची शिकायची असेल ना तर ती आमच्या राधिकाकडनं. तसं नाही आई, एकदा मसाल्यांचं काम सुरू झालं ना काय सगळं जमणार नाही, म्हणून म्हटलं आधीच करून घ्यावं ना. तुमच्यासाठी आणि बाबांसाठी दोघांसाठी नवीन छत्र्या काढून ठेवल्यात ना. ते राहू दे, तुम्हाला का म्हणली होती आठवण करून द्यायला? तुझ्या भावाला शिरीषला फोन करायचा आहे म्हणून. हा कर ना फोन. हो, आता लगेचच करते फोन. आई, मॅ म्हणत काय सांगू का? नाही, आता आपण एवढा उद्योग वाढवून राहिलो तर दादालाही घ्यावं मदतीला. म्हणजे त्याला अनुभव पण आहे ना, इतक्या दिवसांच्या ओळखी आहेत, त्याला सगळेच जण ओळखतात आणि तोही सगळ्यांना ओळखतो. राधिका, पण तो दुसरीकडे काम करते ना आता. मग हो करतो, पण आपल्यासाठी तो वेळ काढेल. त्याच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होईल आणि शिवाय त्यालाही चांगले पैसे मिळतील ना. ते तर आहे बाई. कर ना आताच फोन करणं, नाहीतर विसरून जाशील. करते. ते दे माझ्याकडे. दे, फिरव 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 फिरव. मी सावकाश आहे. गाठ बांधू ना. हो. बेबी तुला जमतेस.
गाठ मारायची ना बाई, मला नाही जमत ते. बालीचा फोन. काय बाले, आज दादाची अचानक आठवण येऊन राहिली का? दादा आठवण तर रोजच येते ना. तू ऐक ना, तुला वेळ मिळेल तसं घरी येऊन जा. काय विशेष? नाही विशेष काही नाही. आई बाबा आल्यापासून तू त्यांना भेटलाच नाहीये. अरे हो, कामाच्या गडबडीत आई बाबांना भेटायचं राहूनच गेलं का? हा, मग त्यांना भेटायला म्हणून ये. आणि थोडं कामही आहे तुझ्याकडे. वेळ मिळेल तसं ये. बरं बरं, येतो मी. का म्हणला? येऊन राहिला दादा. झालं तर मग राधिका, आता वाट कायची पाहायची, पटपट तू आता कामाला सुरुवात कर बरं. आता तर तुला त्या नवऱ्यानी गुरुनी देखील सबळ हात दिलाय ना पैशाचा, त्या सदुपयोग करून घे. आता एकदा का तू धंदा सुरू केला ना की मग तुला मागे वळून पाहायची पण गरज भासणार नाही. खरे आई, हे माया पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हणून तर सगळं सुरळीत चालून राहिलं. असंच जर प्रत्येक काम करणाऱ्या बाईच्या पाठीशी तिचा नवरा उभा असेल ना, किती बरं होऊन जाईल ना. हो, पण ती बाई देखील आमच्या राधिका सारखी आपल्या नवऱ्याच्या पैशाचा सदुपयोग करणारी पाहिजे बरं. 3 लाख? सॉरी सॉरी, आता काय बोलतेस तू शनाया? 3 लाख रुपये काय साधी अमाऊंट आहे का? हा, 3 लाख रुपये? अरे तू काय एवढं पॅनिक होतोय 3 लाख वर? प्लीज मला दे ना 3 लाख. आणि तुला काय जड आहेत का रे 3 लाख? मला पॅकेज किती आहे माहिती आहे मला. तुझा 1 महिन्याचा पगार पण जास्त आहे यापेक्षा. अच्छा, तू प्लीज लहान मुलासारखा हट्ट करू नकोस यार. अथर्वला सुद्धा माहितीये 3 लाख रुपये म्हणजे किती, आणि तू काय मागत बसलीस? त्या मॉन्स्टर सोबत कम्पेअर करायचं नाहीये मला. शनाया, ऐक ना, मला बिझनेस वुमन व्हायचं यार. प्लीज दे ना 3 लाख, दे ना. अगं हे बिझनेस वगैरे सुरू करणं एवढी सोपी गोष्ट आहे का? आणि मला मुळात हे सांग, हे सगळं तुला कशाला करायचंय? बरं चाललंय की आपलं, तुझा जॉब चाललाय, सॅलरी मिळतेय. हे बघ, बिझनेस मध्ये खूप कष्ट असतात हा, असं सहजासहजी होत नाही. तुझं कॉम्प्लेक्शन खराब होईल, केस खराब होतील, तुला पार्लरला जायला वेळ नाही मिळणार. त्यापेक्षा आपण एक काम करूया. हा, मी आज एक मस्तपैकी रोमॅन्टिक डिनर प्लॅन करतो. आपण डिनरला जाऊया ना. नाही 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 नाही, नको नाही, नको नको. मग शॉपिंगला जाऊया. तुला हवं ते घेऊ. चल शॉपिंगला जाऊया.